गाईज गुड इव्हनिंग गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन अँड फ्रेश ब्लॉगमध्ये. सो आता चाललेलो आहे मस्तपैकी ट्रिपला. आणि ट्रिप कोणती आहे? आपली उज्जैनची ट्रिप आहे. हे बघा आता CNG वर थांबलेलो आहे बघा बाजूला बॅक एंडला माझ्या. सो CNG भरतोय आता इथं. CNGला आता गाडी लावलेली आहे, बाकीच्या आहेत गाडीकडे. मी आणि सोनरा आम्ही दोघं फिरतोय पायी. समोर जरा चिप्स वगैरे घेतो जायला. सो आता बघत राहतो मी मस्तपैकी. भारी ब्लॉग होणार आहे आपला. सिरीज सिंगल होती का डबल होती सांगू नाही शकत. अँड चला आता थोडं खायचं प्यायचं बघू अँड निघूयात. वेदर तुम्ही आता बॅकला बघूच शकता, वेदर किती डेंजर चालू आहे. मस्तपैकी भारी वेदर आहे एकदम, पाऊस दिसत. हां तर चिप्स वगैरे घेतले जरा थोडंफार, नको का पोटा पाण्याचा विचार करायला पाहिजे. लहान एक मिनटं तुम्हाला लाईन ही वाली लाईन ना रोड बाकी सही आहे. ते वेदर बघ ना काय चुम्मेश्वरी वेदर, चुम्मेश्वरी. सो आता लाईनला गाडी उभी आपली पुढं दिसणार नाही इथनं. हां त्याच्यामुळं आता आपण डायरेक्ट पुढं गाडीकडे गेला भेटतो मी. भाई CNGला उभं होतो तेवढ्यात इथं विषय झाला ना, भांडणं चालू आहे. आणि आपली गाडी इकडं उभी आहे आणि इकडं जर लफडा आला. काय चालू आहे? हे लाईनवरून भांडणं चालू. काही सस्ते भांडणं करतात लोक. चला लय मोठा बक्षी. आता इथं आम्ही CNG फिलअप करतोय, निघायचं आहे आपल्याला. आणि हा भाऊ कधीची गाडीला भांडणं करत बसलेला आहे. म्हणजे याला डायरेक्ट महान बोलावं लागेल. चाललेलं आहे सरजी. गाडी नंबर तुम्ही बघा बरं कोण आहे असं, तुम्ही सर्च करा. इथं आता आपली गाडी तर फिलअप होतोय आणि आपण निघणार आहे. CNG फिलअप करून आम्ही बसलेलो आहे गाडीत. अँड हे बघा आमचा बारीक बघा. सो आम्ही निघालेलो आहे आता. हे आमचे 2 माणसं पुढे आहेत, आम्ही 3 माणसं मागे आहेत. अँड आमची उज्जैन ट्रिप चालू आहे. आता नाशिकच्या बाहेर पडायचं आहे आम्हाला. आता एखाद्या वेळेस धुळे हायवेला लागू आम्ही. मॅप लावलेला आहे मुंबई आग्रा हायवे. अँड लोकेशन लावलेलं आहे आपण ओंकारेश्वरचं. 404 किलोमीटर 7 तासाचा रोड आहे आपला. सो लवकर कवर होतं का लेट होतं बघूयात. अँड चला आता पुढं गेल्यावर भेटतो. पेट्रोल टाकायला आम्ही थांबलेलो जरा धुळेच्या पुढं आलेलो आहे हायवेला बारीक. सो आता एक 250 किलोमीटर थोडंसं बाकी आहे आपल्या ओंकारेश्वर. तिथं पेट्रोलला थांबलेलो आहे. CNG आपला संपला होता. सो CNG पंप नाही भेटत आहे आपल्याला जवळ. सो थांबलेलो आता. काका आलेले आहेत मागे. काय म्हणता काका? एकदम मस्त प्रवास चालू आहे. आता आमचा दादूच पुढं बसलेला आहे. हो चला आता पुढे गेलो. एकदम बेकार पाऊस चालू आहे ना इकडे, तर बाहेर नाही दाखवू शकत कारण की एवढ्या पाकळ्यात काय सांगू तुम्हाला. आता पुढे गेल्यावर भेटतो. आता जेवायला थांबायचं आहे. किती वाजलेत? 10 वाजलेत. डायरेक्ट जेवायला थांबल्यावर भेटतो. सो हॉटेलला आलेलो आहे, जस्ट पोचलो इथे हॉटेलला रोडने. आणि अजून पाऊस चालूच आहे. थांबलो इथे जरा पार्क केली आणि तिथे जायचं आहे आता आतमध्ये. सो आता आत जातो आणि बघतो काय काय कसं काय काय खायला. कारण पुढे गेले ना एवढे जेवणाचे हाल आहेत काय सांगू. आता जे जाऊन आलते त्यांचा रिव्ह्यू बघता खूप हाल आहेत जेवणाचे. त्याच्यामुळे आता बघतो कसं काय इथं आता खाऊन घ्यायचं. पुढं बघूयात. चला जस्ट इथं आलेलो आहे आतमध्ये बसलेलं. आता ऑर्डर द्यायची आहे. आता बघू ऑर्डर दिलं काय कसं काय काय बघूयात आपण. जेवण केलं आहे आम्ही अँड चाललेलं आता बिल पे करताय. आता बिल पे आपली गाडी लावलेली बाहेर. आणि पाऊस अजून चालूच आहे यार. किती वेळापासून 6 तास झाले आम्ही ड्राईव्ह करतोय तरी पाऊस चालूच आहे. आज बिल पे केलेलं आहे त्यांनी. तुम्हाला सांगतो आपल्या स्टेटच्या जर बाहेर आलं थोडं जर म्हणजे आम्ही मोठा 300 किलोमीटर चालू आहे. नंतर जेवणाची टेस्ट एवढी बेकार तुम्हाला सांगतो, एवढी बेकार. तर काय जाऊ द्या चला आता जातो. पावसात तिथपर्यंत जाणं म्हणजे एक मोठी मशक्कत आहे. चला भागो 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 भागो.
बाई 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 चला 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 पटकन आता बसून घेतो गाडी बाई चला अरे हा सो आता मध्य प्रदेशमध्ये एंटर झालेलो आहे आम्ही आणि परत CNG फ्युल अप करायला थांबलेलो आहे. CNG संपला होता, भेटत नव्हता. आता वाजलेले आहेत आता 12:44 झाले. अरे फोकस 12:44 झाले. सो आता मध्य प्रदेशमध्ये पोहोचलेलो आहे आम्ही. अजून थोडंसं 100-1 किलोमीटरचं बाकी आहे. का झाली झोप? सो आता एवढं फ्युल अप करून झालं का निघायचं. फ्युल अप केला आणि 6 किलो बसलेला आहे. हे आपली बारीक झाली का झोप झाली? हां परत झोपायचं का जायचं इथून रिटर्न? हां चला आता निघूया आता आपण. सो वाईज आता 137 किलोमीटर बाकी आहे. मागं थोडंसं जरा चेकपोस्टला वेगळाच सीन आहे. बोर्डसुद्धा नाही कार्सला जायला, सगळ्या ट्रकच्या लेन्स आहे. सो आता थोडंसं बाकी आहे. बघूयात आता पुढं गेलं अजून काय होतं आहे. बेकार आहे मध्य प्रदेश. हे बघा रात्रीचे 1 वाजलेत आणि बाईकवाले फिरून राहिले. तर वा गाईज रात्री यायला लेट झालं होतं आम्हाला, 3:30 वाजले होते. सो त्याच्यामुळे बाकी काही शूट नाही केलं. खूप झोप येत होतं त्याच्यामुळे डायरेक्ट आल्या झोपून घेतलं. सो मग आता उठून आवरलेलं आहे. हे तिघांचं पण आवरलेलं आहे. एक मेंबर गेलेला आहे आतमध्ये. ए बारीक यायचं तुला का थांबतो इथंच? हे बघा आता रूम टूर जायला आपली रूम तिथून सुरू झाली, इथं संपलेली आहे. हे काय असा बेड होता आमचा. हा ऑर्डर आहे, याच्यात काहीच नाही आहे. इथं टी व्हीला जागा आहे पण टी व्ही नाही आहे. इथं डस्टबिन आहे त्याच्यात आहे. हां इथं बाकी हा मिरर आणि ही बाल्कनी. आता इथं आहे कूलर आहे पण कूलर बंद आहे. सो बाहेरचा व्ह्यू बाकी 1 नंबर आहे बरं का. एकदम चुम्मेश्वरी व्ह्यू आहे हा बाहेरचा. हे बघा तुम्ही मस्तपैकी इकडे मस्त प्लॉट्स वगैरे, शेती मस्तपैकी. सोलर पॅनलवर खर्च एक वाचवत आहे बाकी. आता इथून निघायचं आहे. आता आय थिंक 8 किलोमीटरला ओंकारेश्वर आहे आणि तिथून 130 किलोमीटर 130 का 140 किलोमीटर उज्जैन आहे आपल्याला. मग बघू आज परत एक स्टे होतो की नाही, तसं तुम्हाला अपडेट देतच राहील मी. सो चला आता राहूयात. बॅग वगैरे सगळं पॅक करायचं, ड्रेस चेंज करायचा. ड्रेस चेंज केला तर मग आपण निघून बाहेर गेल्यावर तुम्हाला इथला व्ह्यू दाखवतो. हे बघा मस्त आहे, मोकळं आहे. नाईटला काय कळलं नाही. आता बघूयात. भेटतो आता निघल्या CCTV पण आहे. आता आम्ही मस्त प्रॉपर्टी फिरत होतो. सो इथं फर्स्ट फ्लोअरला आलेलो आहे. आपली गाडी कुठं दिसत नाही मला. हा हे बघा आपली गाडी दाखवतो मला. हे बघा खाली हेर इज दी कार. मस्तपैकी उभी आहे इथं. अँड आम्ही फिरतोय कॉरिडोरमध्ये. लिफ्ट वगैरे मस्तपैकी. तसं बाकी ओके बरं का प्रॉपर्टी. ओ येस. हा सोनू दादा कुठे गेला? हे बॉय ओ वॉशरूमला गेला आय थिंक. सो इथं काय प्युरेट आहे काय? ओके. हे बघा असं काही कॉरिडोरमध्ये आहे. ओके ब्रो. देख करतोय आम्ही. कार्ड काढून आलेलो बाय. कार्ड घेऊन आलेलो. काहीच नाही झालं ते स्कॅन कसं काय होतं? वय स्किट. अरे इसमें कुछ है का? चल बरं हे करून चल ना होतंय का बघू. अरे चल की बरं चल. आम्ही असं थोडे उद्योग करत असतो कारण की ते केल्याशिवाय आम्हाला जमत नाही. उद्योग करण्यातच टॉप लेवलची मजा आहे. सांगत नाही. चल ही रूम घे 104. चल चल. अरे एवढ्या ह्याच्यात कोण असणार आहे?
चल चल बघ बघ ट्युनिंग होती का नाही. मोय मोय ओय 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 चला डग 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 सही सही आहे भाई. चला ट्युनिंग काय झाली नाही. जातो आता आणि चेंज करतो आणि पुन्हा निघतो आता. रूम नंबर किती होता? हां 112. 12 का कर 12च ना. ट्युनिंग होती का बघ झाली ट्युनिंग कस तरी. सो आता चेंज वगैरे करून निघालेलो आहे. सो हे काय आपलं हॉटेल होतं. आपली गाडी गेलेली पुढे. आता इथं थोडा नाश्ता करायचा. नाश्ता केला का आम्ही निघणार आहे मस्तपैकी. आता ओंकारेश्वरला एक 8 to 10 किलोमीटरचा रोड आहे. सो जाऊ शाबास. चला आपली बघा गाडी किती गंदी झालेली. रात्री एवढं कळलं नाही बट नाश्ता करून निघालेलो आहे आम्ही. आणि आता लोकेशन लावलेलं आहे 4 किलोमीटर दाखवत आहे आपलं ओंकारेश्वर. मस्तपैकी आता चाललेलो आहे. रात्री काय रोड बघता नाही आला त्याच्यामुळं आता कळलं नक्की कसं काय काय रोडनी. हो चेकिंग आहे. चेकिंग वगैरे. जस्ट आलेलो आहे अँड व्ह्यू बघा ना.